मला माझी विनंती आहे मोठ्यानं. न्यायाधीशांना की बापूंना लवकर सोडा. खूप दया राहील बाप्पा, लवकर सोडा. माझी विनंती आहे. नमस्कार. या ठिकाणी विश्व महिला दिवस 8 मार्च या संस्कृती रक्षा यात्रा या ठिकाणी आलेली आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, नमस्कार. आपलं नाव सांगायचं. माझं नाव सुनीता पिसाळ. मी पुण्यातून आली आहे. पुण्यातून आलेला आहात. किती जण आलेला आहात आपण? पुण्यातून जवळपास 100-200 लोक आलीत आणि आज सातारा महाराष्ट्र इथे रॅली निघालेली आहे. 8 मार्च महिला दिनानिमित्त योग वेदांत सेवा समिती आणि महिला उत्थान केंद्र आणि युवा सेवा संघ आम्ही संत श्री आशाराम बापूजींचे साधक आहोत आणि इथं सातारा महाराष्ट्र इथं रॅली काढलेली आहे. या ठिकाणी हे ठिकाण निवडण्याचं कारण काय? हेच ठिकाण निवडण्याचं कारण काय? नटराज मंदिर. आपलं रॅली जी आहे ती पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा सध्या निघालेली आहे. हे ठिकाण म्हणजे सध्या ठिकठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये, शिमला, चंदीगड, पुणे, मुंबई सगळ्या ठिकाणी रॅली निघत आहे. तर आज इथली परमिशन मिळाली म्हणून इथे रॅली काढली. काही यांचे जे विरोधक आहेत किंवा असे विरोधी विचारचे लोक आहेत हे काही अपप्रचार करत असतात. याविषयी तुम्ही काय सांगाल की जे अपप्रचार जे करत आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल? संत तुकाराम महाराज होते आणि ज्ञानेश्वर माऊली होती त्यावेळीही त्यांचा दुष्प्रचार झाला होता. लोकमान्य टिळकांना सुद्धा तुरुंगामध्ये ठेवलं होतं. यशवंतराव चव्हाण सुद्धा तुरुंगामध्ये राहून आले. जयेंद्र सरस्वतींना 9 महिन्याची शिक्षा झाली 2004 मध्ये. कृपालाचार्य महाराज यांच्यावर सुद्धा रेपची केस टाकली आणि मग संत श्री आसारामजी बापूजींचं कार्य गेले 50 ते 60 वर्ष चालू आहे. मग जो गुलाब सुगंध देतो त्याच्यावरती त्याचा सुगंध तर पसरणारच आणि त्याचा सुगंध काहींना सहन होईल आणि काहींना सहन नाही होणार. त्यामुळं धर्मांतर करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांनी हा कुप्रचार केलेला आहे आणि आपण गोरक्षा आणि धर्मांतर विरोधी याच्या स्ट्रॉंगली उभं राहिलं बापूजींची संस्था. त्याच्यामुळे त्यांचा कुप्रचार केलेला जातो. बापू पूर्णपणे निर्दोष आहेत याची तुम्हाला खात्री आहे? हो, संत श्री आशारामजी बापूजी पूर्णपणे निर्दोष आहेत. मी 2008 मध्ये दीक्षा घेतलेली आहे. मी त्यांच्या आश्रमात जाते, ध्यानधारणा करते, जप करते. मला खूप चांगला अनुभव आहे. सध्या मी महिला उत्थान केंद्रातून काम करते आणि मी IT क्षेत्रात काम करते. मला 17 वर्षाचा अनुभव आहे. ॲक्सेंचर कंपनीत मी ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करते. हे एक षडयंत्र असावं असं वाटतंय का? हो, हे एक षडयंत्र आहे की जेणेकरून आपला धर्म कुठेतरी बदनामी होईल किंवा हो आणि प्रचार प्रसार थांबेल. हा जो म्हणजे गंभीर आरोप केलेला आहे महिलांविषयी हा खरोखरच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो आणि एक निगेटिव्ह इमेज तयार करतो काही लोकांना भक्ती सोडून. तर त्याविषयी संभ्रम दूर होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल इतर लोकांसाठी? अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. बापूजींवरती रेप केस फाईल केली 2013 ऑगस्टमध्ये पोस्को कायद्याच्या अंतर्गत. पोस्को कायदा 2012 मध्ये आला. पोस्को कायद्याच्या आधी पण काही कायदे होते ज्याच्या अंतर्गत या केस चालू होत्या. पण पोस्को कायदा हा प्रॉपर व्हाईट पेपर, ग्रीन पेपर पब्लिश न करता, संघटनांना विश्वासात न घेता आणला. त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स झाल्या 2019 मध्ये. त्या अमेंडमेंट्स आधीच्या कायद्याला लागू होत नाहीत. आज जर तुम्ही डेटा बघाल तर पोस्को कायद्याच्या अंतर्गत 2.4 lakhs, मोर दॅन 2.4 lakhs केसेस ओपन आहेत. सो या केसेस क्लोज करण्यासाठी पुढचे 8 ते 10 वर्ष लागतील जर नवीन केस नाही आली. आणि जर नवीन केस आली तर 15 ते 20 वर्ष या केसेस क्लोज होण्यासाठी लागतील. रिसेंटली तुम्ही 2023 आणि 2022चं जर एक्झाम्पल घेतलं तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबईमध्ये एक अशी केस झाली की त्या बाईला 1 लाख रुपये चार्ज भरावा लागला. तिने एक फेक केस फाईल केली पोस्कोच्या अंतर्गत. तर फिमेल ज्या आहेत या पोस्कोचं डिसएडव्हान्टेज घेतात. सो लॉ शुड बी जेंडर न्यूट्रल. म्हणजे काय की आपला जो कायदा आहे तो मुलांना, मुलींना, महिलांना आणि पुरुषांना समान कायदा पाहिजे. महिला आहे म्हणून सॉफ्ट कॉर्नर असं नाही पाहिजे. महिला पण चूक करू शकतात आणि व्यक्तीला वैयक्तिक बदला घेण्याच्या भावनेतून अडकू शकतात. सो याची नोंदणी होणं अतिशय गरजेचं आहे. आणि भारतीय गव्हर्नमेंटनी जे फॉरेनचे लोक आहेत म्हणजे रशिया, UK, US मध्ये लॉ कसा होतो तिथला कन्व्हिक्शन रेट 80 to 90% आहे आणि इंडियन कन्व्हिक्शन रेट इज 20 to 30%. सो दिस शुड गेट रिझॉल्व्ड, राईट? सो हे कुठेतरी चित्र बदललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम, आपण बोलला. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना विनंती आहे की आधी माहिती करून घ्या आणि मग मत बनवा.
आपण ज्यावेळी कोणतंही मत बनवत असतो कोणत्याही व्यक्तीविषयी त्यावेळी अगोदर पूर्ण माहिती घ्यावी आणि मग मत बनवा असं आवाहन मी करत आहे. धन्यवाद. नमस्कार. 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 आपका नाम बताओ ना. हाँ, मेरा नाम दीपक है और मैं गत 25 वर्षों से बापूजी के आश्रम में सेवा कर रहा हूँ. आज यहाँ पर सातारा में बापूजी के रिहाई हेतु बहुत बड़ी रैली निकाली गई, जिसमें हजारों की संख्या में यहाँ के सभी भक्तों ने अपनी उपस्थिति जाहिर की और भी बहुत सारी संस्थाएं जैसे विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था, बजरंग दल, आरएसएस, ये सारी संस्थाओं ने भी हमको बहुत सहयोग किया. उनका भी बहुत सारा यहाँ पे सहयोग रहा और हमारी मांग यही है कि हमारे बापूजी को जल्दी से जल्दी रिहा किया जाए, क्योंकि आज पूरे भारत में एक सनातन की आवाज उठी है. सभी लोग अपने आप को हिंदू कहने में बहुत गर्व महसूस कर रहे हैं. रामलला की स्थापना हो चुकी है और रामलला की स्थापना के बाद हमारे शास्त्रों में दिया है कि राम राज्य की स्थापना होती है. लेकिन ऐसे संत जिन्होंने राम राज्य की स्थापना करने के लिए गत 50 वर्षों से नगर नगर डगर डगर जाकर हर हिंदू को जगाया, हर सनातन को जगाया, वो भी ऐसे समय पर जब हमारे सनातन को बदनाम किया जाता था. भगवा आतंकवाद के नाम से लोग बहुत प्रचार प्रसार करते थे. यहाँ तक कि मीडिया भी भगवा को आतंकवाद के नाम से पूरे देश में प्रस्तुत करती थी. ऐसे समय पर एक संत थे जिन्होंने हमारे समाज में हमारे सनातन के लिए आवाज उठाई, हर हिंदू को जगाया, हर युवाओं को जगाया. वैलेंटाइन डे जैसा का विरोध करके मातृ पितृ पूजन दिवस मनवाया और हमारे हिंदुओं के मन में अपने एक हिंदुत्व को जगा के रखा, जो कि आज विशाल रूप ले चुका है सनातन का. ऐसे संत जिन्होंने गत 50 वर्षों में समाज की इतनी सेवा की, उनकी सारी समाज की सेवाओं को आज भुलाकर वो 11 वर्षों से जेल के अंदर है. उनको एक दिन की पैरोल तक नहीं मिल रही है. एक दिन के लिए भी उनको स्वास्थ्य के लिए छूट तक नहीं मिल रही है. हर व्यक्ति को अपने अधिकारों को पाने का पूरा अधिकार है. आतंकवादियों को भी मानव अधिकार के तहत उनको पूरा अधिकार दिया जाता है. हर मुजरिम को जो भी यहाँ तक केस करते हैं, कत्ल करते हैं, मर्डर करते हैं, बड़े बड़े घोटाले करते हैं, उनको भी अपने अधिकारों के तहत हर तरह की छूट दी जाती है. लेकिन बापूजी जैसे संत जिन्होंने समाज की इतनी सेवा की, उनकी सारी सेवाओं को नजरअंदाज करके, उनको भुला करके बापूजी को एक दिन की भी पैरोल नहीं दी जा रही है. आज उनका स्वास्थ्य बहुत खराब है. गत 2-3 महीने से वो कई बार हॉस्पिटल जा चुके हैं और ये जो उनकी स्थिति है आज, ऐसा नहीं है कि किसी व्यक्ति को न पता हो. हर अधिकारी को पता है, हर जो तंत्र में बैठे हुए बड़े बड़े अधिकारी हैं उनको भी पता है, राजनेताओं को भी पता है, सरकार को भी पता है. लेकिन वो इस चीज को नजरअंदाज करती हुई बापूजी को एक दिन की भी पैरोल नहीं दे रही है. हम सरकार से तो ये आवाज उठाते ही हैं, लेकिन जो हमारे हिंदू हैं जिन्होंने हिंदुत्व को जगाने के लिए ध्वजा अपने हाथ में लेके रखी है, उनके हृदय को भी हम जगा रहे हैं कि ऐसे संतों के बिना आप हिंदू राष्ट्र की कल्पना ही नहीं कर सकते, जिन्होंने हिंदू राष्ट्र बनाने के लिए अपने पूरे जीवन को सौंप दिया. उनके बलिदान को आप कभी भुला नहीं सकते हैं. इसलिए हमारी सरकार से तो मांग है ही, लेकिन ऐसे हिंदुत्ववादी संस्थाओं से भी, ऐसे हिंदू संतों से भी हमारी ये प्रार्थना है कि आप सब आगे आएं, बापूजी के लिए आवाज उठाएं और उनको शीघ्र से शीघ्र स्वास्थ्य के लिए भी उनको राहत मिल सके और वो जल्दी से जल्दी समाज में आकर, जिससे कि हमारा समाज उठकर हमारा भारत विश्व गुरु पद तक पहुंच सके, उनको बाहर लाएं, ये हमारी मांग है. हरिओम. धन्यवाद. तो आपको सब ये मांग है आपकी. हाँ, सरकार को मांग है कि आप दखल दीजिए इस जी जी जी, बिल्कुल बिल्कुल. सभी पक्ष इस दखल दे, सभी पक्ष दखल दें, सभी संत जो हैं वो भी दखल दें इसमें, और बापूजी को शीघ्र से शीघ्र निर्दोष लाकर बाइज्जत हमारे समाज को दिया जाए, जिससे कि आज जो समाज बिखरा हुआ है, जो समाज हमारे सनातन की चीजों को भूल चुका था, आज सनातन वैसे तो सभी जगह जगा हुआ है, लेकिन इसको संभाल के जिन संतों ने रखा, आज वो आदरणीय और वंदनीय योग्य हैं. उन संतों को अंदर रखकर हम बिल्कुल भी ऐसे हिंदू राष्ट्र की कल्पना ही नहीं कर सकते. इसलिए हमारे बापूजी को जल्द से जल्द रिहा किया जाए. धन्यवाद. जी. त्यांना आयुर्वेदिक मेडिकल ट्रीटमेंट मिळावी आणि त्यांना निदान काही आठवड्याची तरी वेळ मिळावी आणि ते
पूर्णपणे निर्दोष आहेत आणि ही निर्दोषता अनेकदा सिद्ध केलेली आहे. तर त्यांना निर्दोषता सिद्ध करून रिहाई मिळावी अशी सर्व साधकांची मागणी आहे. आज सातारा महाराष्ट्र इथे रॅली निघाली आणि ती राजवाडा, मोती चौक, पोलीस हेडक्वार्टर, कोवळी नाका अशी रॅली निघाली आणि आता आपण सगळे नटराज मंदिराच्या इथे आहोत. इथं असा रामायण पाठ होईल आणि इथं आरती आणि महाप्रसादांनी रॅलीची समाप्ती होईल. इनका लो, इनका लो. दीपू भाई आप जाओ, दीपू भाई आ जाओ. हाँ बैलून से आप दीजिएगा. बापूजींची सेवा करायची. सर दो मिनिटं. हे जरा बाई आपले ते साधे घेता प्लीज कृपया नंतर व्हिडिओ बाईट घ्या पूर्ण मीडियाला. माझं नाव सौ सुषमा घोगरे. मी पुण्यावरून इथे साताऱ्यात रॅलीसाठी आली आहे. मी 25 वर्ष झाले संत श्री आसारामजी बापूंच्या संस्थेशी जोडून आहेत. त्यांच्या सेवा कार्यामध्ये थोडंफार आम्ही सेवा करतो. बापूजींची अनेक संस्था आहेत. अनेक संस्थांमधून वेगवेगळी सेवा कार्य चालू असतात. सतत गरिबांसाठी भंडारा, आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांना बापूजींनी अनेक त्यांना भोजन करो भजन करो याच्या खाली त्यांना रोज भोजन मिळायचं, काही दक्षिणा मिळायची, आश्रमामध्ये ती लोक यायची. दुसरी गोष्ट, छोटी मुलं जी आहेत ती देशाची नीव आहेत आणि त्यांना भारतीय संस्कृती, भारतीय कल्चर समजलं पाहिजे यासाठी बापूजींनी जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये 17,000 बाल संस्कार केंद्र विनामूल्य निशुल्क चालू केलेले आहेत आणि त्यामधून अनेक विद्यार्थी जे आज भारतामध्ये नाव रूपाला आलेले आहेत, अशी लोक बापूजींकडे असे विद्यार्थी तयार झाले. मुलांना तिथे चांगले संस्कार मिळतात, आई वडिलांचा आदर करायचे संस्कार दिले जातात आणि देशासाठी ते चांगले नागरिक बनू शकतात. दुसरी गोष्ट, ऋषी प्रसाद अभियान संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही चालू असतं. त्यामध्ये अनेक सेवादारी सेवा करतात. गावोगावी जाऊन, देशामध्ये खेड्यामध्ये जाऊन, जिथे कोणी पोहोचू शकत नाही अशा क्षेत्रामध्ये सुद्धा ती लोक जातात आणि बापूजींचा जो संदेश आहे, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार असतात, आध्यात्मिक माहिती असते, अनेक गोष्टी त्या मासिकामध्ये ऋषी प्रसादमध्ये जे आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करू शकेल असं ते मासिक अतिशय कमी शुल्क घेऊन लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. YSS ही एक संस्था आहे बापूजींची, ज्याच्यामध्ये युवक संघटित होऊन संपूर्ण समाजात कुठलीही बिकट परिस्थिती येवो, कुठली काही कार्यक्रम असो, त्यामध्ये हे युवक, बापूजींचे युवक धावतात, सेवा करतात, आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊनही सेवा करतात आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसारही करतात. आता नवीन बापूजींनी आणखीन महिला उत्थान ही एक संस्था निर्माण केली आहे. महिला उत्थान कडूनही अनेक सेवा कार्य केले जातात. जसं गर्भवती महिलांना, जसे छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले कारण जिजामाता त्यांना माता म्हणून लाभल्या, तर एक सक्षम माता बनवण्यासाठी महिला उत्थान हे अतिशय उत्तम क्षेत्र आहे. तिथे महिलांना गर्भसंस्कार दिले जातात. एक पवित्र आत्मा जन्म घेण्यासाठी काय करायला पाहिजे हे संस्कार त्या महिलांना दिले जातात, जेणेकरून भारतीय संस्कृतीतील पुढील युवा चांगल्या पद्धतीने घडू शकतील. अशी अनेक गोसेवा देशभरामध्ये अनेक ठिकाणी बापूजींच्या गोशाळा आहेत आणि ज्या गायी दूध देत नाहीत अशा गायी बापूजी सांभाळतात. त्यांचा संपूर्ण खर्च संस्था उचलते. यासाठी बाहेरून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. हा सर्व पैसा साधकांकडूनच खर्च केला जातो आणि साधकांचा पैसा लोक कल्याणासाठी लागावा म्हणून बापूजी ह्या गोष्टी करत असतात. आज बापूजी जेलमध्ये आहेत. बापूजींचे शिष्य इतके पैसेवाले आहेत की पैसे खर्च करून ते बापूजींना बाहेर आणू शकतात, पण बापूजी 1 रुपया सुद्धा वेस्टेज खर्च होऊ देत नाही आणि त्यामुळे तो पैसा समाजाचा आहे, समाजाच्या कल्याणासाठीच लागला पाहिजे.
हा उद्देश बापूजींचा आहे आणि तो सर्व पैसा आपण समाजामध्ये खर्च करतो. दरवर्षी दिवाळीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोरगरिबांसाठी आदिवासी भागामध्ये जाऊन आम्ही संपूर्ण भारतामध्ये ही सेवा राबवली जाते. योग वेदांत सेवा समिती असो, महिला उत्थान असो किंवा इतर संस्था, वायएसएस असो, हे भंडाराही करतात. त्यामध्ये लाखो रुपये खर्च करून गोरगरिबांना चीज वस्तू, किराणा सामान, कपडा, ब्लँकेट अशा वस्तू, त्यांना भांडी दिली जातात. अशी खूप सारी बापूजींची सेवा कार्य चालू आहेत. गेली 55 वर्ष बापूजी समाजासाठी ही कार्य करत आहे. आपण टीव्हीवर बातम्यांमध्ये बघतो एवढंसं काही समाजासाठी केलं तर त्याची 1 तास न्यूज बनते, परंतु बापूजी केवळ भारतीय संत आहेत, हिंदू संत आहेत म्हणून त्यांना कधी दाखवलं जात नाही किंवा त्यांची पॉझिटिव्ह इमेज अजिबात तयार होऊ दिली जात नाही मीडिया समोर आणि त्यांना निगेटिव्ह पद्धतीने दाखवलं जातं. तर मला असं वाटतं फक्त बापूजींच्या साधकांनीच नाही तर संपूर्ण भारतीय हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे की नेहमी मीडियामध्ये हिंदू संतांनाच टार्गेट का केलं जातं हा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. कधी आपल्याला मिशनरीवाल्यांची बातमी तुम्हाला दिसणार नाही किंवा तुम्ही मीडियावाले सुद्धा दाखवू शकणार नाही. तर याच्या मागे काय आहे किंवा याच्या मागे कुठली सत्ता आहे, काय आहे, हा प्रत्येक हिंदूने विचार केला पाहिजे आणि आपल्या साधू संतांविषयी आपण माहिती करून घेतली पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे आणि हिंदूंनी कमीत कमी हिंदू संतांविषयी आस्था बाळगली पाहिजे असं आज मी इथे सांगू इच्छिते. की तरफ ले लीजिए, मतलब ऐसा कैमरा लेंगे तो अच्छा रहेगा. हाँ हरिओम. आज यहाँ सातारा में पूज्य बापू जी की रिहाई हेतु बहुत बड़ी रैली निकाली गई है जिसमें हजारों उनके भक्तों ने और भी बहुत सारी संस्थाओं जैसे कि सनातन संस्था है, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ऐसी संस्थाओं ने भाग लिया. और आज हम समाज में देख रहे हैं पूरे भारत में कि आज रामलला की प्रतिष्ठापना हो चुकी है, लेकिन ये राम राज्य की स्थापना कब होगी? ऐसे हिंदू संत हमारे अगर जेल में होंगे तो हम उनके बिना हमारे हिंदू राष्ट्र की कल्पना ही नहीं कर सकते. आज पूरे भारत में ही नहीं पूरे विश्व में भगवा की पताका लहरा रही है. हर कोई अपने आप को सनातनी कहने में बहुत गर्व महसूस करता है, लेकिन एक ये भी समय था गत 50 वर्षों पहले कि व्यक्ति अपने आप को हिंदू कहने में शर्म महसूस करता था. भगवा को भगवा आतंकवाद के नाम से लोग जानते थे और ऐसा प्रसारित करते थे. लेकिन ऐसे समय पर भी एक ऐसे संत थे जिन्होंने सनातन धर्म की ध्वजा को अपने हाथों में लेकर नगर नगर डगर डगर पहुंचाया. अपने हिंदुओं के दिल में अपने सनातन को जगा के रखा, जो कि आज हमारा हिंदू एक सनातन के रूप में बहुत बड़ा रूप ले चुका है. ऐसे संतों को उनकी सेवा को भुलाया गया और आज वो गत 11 वर्षों से जेल में है. उनके सारे मानव अधिकारों को दूर करते हुए, न देखते हुए, नजरअंदाज करते हुए उनको एक दिन की भी पैरोल नहीं दी गई है. आज उनका बहुत महीनों से स्वास्थ्य बहुत ही नाजुक है, लेकिन उसको भी नजरअंदाज करते हुए एक दिन के लिए भी उनको न स्वास्थ्य के लिए न पैरोल के लिए ये परवानगी दी गई है. ये कहाँ का न्याय है? हर व्यक्ति का अपना मानव अधिकार के लिए नियम बना हुआ है, संविधान बना हुआ है. आतंकवादियों को भी उनके मानव अधिकार के लिए उनको इस तरह की परवानगी दी जाती है, लेकिन एक हिंदू संत के लिए ऐसा क्यों किया गया है? यही चीज का विरोध करने के लिए आज यहाँ पर सातारा में बहुत सारे हमारे सब साधक आए हुए हैं और सरकार से और हमारे हिंदू समाज से यही मांग है कि आप सब हमारे बापूजी के लिए आवाज उठाएं, जिससे कि बापूजी हमारे अतिशीघ्र बाहर आ सके. हरि दादा हे तिला बोलायचं बोल 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 आपण बोल तुला काय